दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहे अधिवेशनात दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन। आमदार बच्चूभाऊ कडू मुंबई येथील बैठकीत निराधार अधिवेशन काळात दिव्यांगांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या लाखो कार्यकर्त्यांना घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिला। मुंबई येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलले होते। दिव्यांग संघटनेला मार्गदर्शन करत असताना रोजच्या जीवनात दिव्यांगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घालत त्यांनी राज्य सरकारपुढे 10 मागण्या ठेवल्या। बैठकीला आमदार राजकुमार पटेल, बबलू जवंजाळ, प्रदेश सचिव रामदास खोत, संपर्क प्रमुख चंद्रभान गारगुडे, नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार, ग्रामीण अध्यक्ष अरुण पाचोरे, रवींद्र टिळे, नितीन गव्हाणे, संतोष मानकर, संध्या जाधव, दत्ता कांगणे आदीसह नाशिक जिल्ह्यात पदाधिकारी उपस्थित होते। दिव्यांगांसाठी 30,000 पदे भरू शिंदे, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन द्यावी, दिव्यांगांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी, अपंग महामंडळाची कर्जमाफी त्वरित करावी, शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दिव्यांगांना घरकुल योजना राबवावी, दिव्यांग व्यक्तींचे अंत्योदय रेशन कार्डमध्ये नाव नोंदणी करावी, अशा 10 मागण्यांचे निवेदन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री यांनी केले।